श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन नाश्ता स्पेशल स्पॉन्जी अशी इडली आणि त्यासोबत बॅटर देखील आपण छान असं फर्मेंट करणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान असं परफेक्ट बॅटर फर्मेंट झालेलं आहे व यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स देखील आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. इथे मी या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. त्याचबरोबर ह्याच ग्लासने आपण इथे 1 ग्लास पोहे घेतलेले आहेत आणि याच ग्लासने आपण अर्धा ग्लास मोजून उडदाची डाळ घेतलेली आहे. हेच प्रमाण बॅटर परफेक्ट फुलवण्यासाठी परफेक्ट आहे. आता हे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व आता आपण हे 5 ते 6 तासासाठी छान असं भिजत ठेवूयात. आता इथे 5 ते 6 तास झालेले आहे. आता आपण तांदूळ छान असे बारीक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपण छान असे तांदूळ बारीक केलेले आहेत. असेच आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. इथे आपले तांदूळ बारीक करून झालेले आहेत. आता आपण भिजत घातलेली डाळ आणि पोहे बारीक करून घेऊयात छान असे. लक्ष घ्या, आपल्याला इथे तांदूळ वेगळे भिजत ठेवायचे आहे आणि डाळ आणि पोहे एकत्र भिजायला टाकायचे आहे. आता आपले हे पोहे आणि डाळ छान अशी बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करायला आपण 4 ते 5 मिनटं छान असं याला मिक्स करून घेऊयात फ्लफी बॅटर होण्यासाठी. आता आपलं बॅटर छान असं मिक्स करून झालेलं आहे 4 ते 5 मिनटं. आता आपण यामध्ये पोहे खायचे 3 ते 4 चमचे आपण यामध्ये साखर टाकलेली आहे. आपण साखर यासाठी टाकलेली आहे की आपलं बॅटर हे छान असं फर्मेंट व्हावं आणि इडली देखील छान अशी स्पॉन्जी होण्यासाठी आपण साखर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण बॅटरमध्ये रात्री साखर टाकली होती, तर आपलं बॅटर छान असं फुललेलं आहे आणि आपण बॅटर हे रात्रीच तयार करून ठेवलेलं होतं. आता सकाळी बघू शकता किती छान असं फर्मेंट झालेलं आहे बॅटर. तर तुम्ही देखील ही टिप नक्की ट्राय करा. आता आपण इडली स्टँड तयार करून घेऊयात. साच्याला आपण तेल लावून घेऊयात. आता आपण या बॅटरमध्ये कुठलाही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही. आता आपण यामध्ये फक्त चवीसाठी मिठाचा वापर केलेला आहे. यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे व छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण बॅटर हे साच्यामध्ये भरून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपण इथे सर्व साच्यांमध्ये पीठ भरून ठेवलेलं आहे. आता आपण हे छान असं साच्यामध्ये लावून घेऊयात प्लेटी. आता आपण हे 20 मिनिटासाठी फुल गॅसवरती शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर आपण हे खोलून बघितलेलं आहे, तर इडली आपली छान अशी शिजलेली आहे. आता आपण ती बाजूला करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली इडली काढताना देखील थोडीशी देखील अशी चिटकत नाही हाताला, एकदम स्पॉन्जी अशी झालेली आहे, परफेक्ट अशी. आता तुम्ही या बॅटरनी डोसेसुद्धा करू शकता. फक्तच की बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि हे छान असं तव्यावरती स्प्रेड करून घ्या व त्यावरती छान अशी बटाट्याची चटणी लावू शकता किंवा तसेही देखील घेऊ शकतात. तयार आहे आपले एकाच बॅटरने डोसे आणि इडली देखील तयार आहे. एकदम छान अशी स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे. तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.